नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 21 तारीखला बंगालमध्ये विधानसभेच्या एका मतदारसंघासाठी मतदान झालं. ज्या मतदारसंघाचं नाव फाल्ता आहे, कलकत्त्यामधलाच आहे. कलकत्त्यामधली जी एक लोकसभेची जागा आहे, जिथून ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी निवडून येतो, त्या डायमंड हार्बर या लोकसभा मतदारसंघातली ही एक विधानसभेची जागा आहे, जिथून जहांगीर खान नावाचा गुंड निवडून येत होता. आणि त्याची दहशत इतकी जबरदस्त होती की 15-15 वर्ष तिथे अनेक मतदारांना साधं मतदान करता आलेलं नाही. तुम्ही मतदानासाठी घराच्या बाहेर पडायचं नाही. तुमचं मतदान होईल, आम्ही ते मतदान उरकून टाकू, तुम्ही चिंता करू नका. आणि हे आमचे हुकूम मान्य केले नाहीत तर तुमच्या घरादारावरून नांगर फिरवला जाईल, अशा स्वरूपाच्या धमक्या तिथल्या मतदाराने दिल्या जात होत्या. आणि त्यातून डायमंड हार्बर या मतदारसंघामध्ये 7.5 लाखाच्या फरकाने किंवा तेवढी मतं घेऊन ममता दिदीचा पुतण्या लोकसभेवर जात होता. आणि त्याने मोठ्या अभिमानाने अगदी काल परवापर्यंत 4 मे पर्यंत सगळ्या जगाला ओरडून सांगितलं होतं की तुमचं काय गुजरात मॉडेल असेल, दिल्ली मॉडेल असेल, विकास मॉडेल असेल, विसरून जा. आमचं डायमंड हार्बर मॉडेल आहे. त्या मॉडेलची टक्कर घ्यायचा प्रयत्न अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजप सरकार, दिल्ली सरकार यांनी करू नये, नाहीतर तुमचा चकनाचूर होईल. आणि तुम्हाला माहिती आहे, यावेळच्या निवडणुका शांततेत पार पाडायच्या आणि कमीत कमी फेऱ्यांमध्ये पूर्ण करायच्या. म्हणून 7-8 ऐवजी फक्त 2 फेऱ्यांमध्ये निवडणूक आयोगाने संपूर्ण बंगालच्या निवडणुका योजलेल्या होत्या. आणि त्यासाठी बंगालमध्ये पोलिसांची संख्या नाही, त्यापेक्षा अधिक संख्येने केंद्रीय सुरक्षा बल आणि केंद्रीय पोलीस निवडणूक आयोगाने तैनात केले होते. आणि गेल्या 50, 60, 70 वर्षाच्या इतिहासात बंगालमध्ये पहिल्यांदा कुठल्याही भयंकर हिंसेशिवाय निवडणूक पार पडली, कुठल्याही घोटाळ्याशिवाय पार पडली, कुठल्याही गोंधळाशिवाय पार पडली. त्याला अपवाद एकच जागा होती, ती म्हणजे डायमंड हार्बर या लोकसभा क्षेत्रातली फाल्टा नावाची विधानसभेची जागा, जिथून हा जहांगीर खान अभिषेक बॅनर्जीचा उजवा हात उभा होता. आणि त्याने अगदी अभिषेक बॅनर्जीच्या आवेशात मोदी शहांसकट केंद्र सरकारला, निवडणूक आयोगाला धमकावलं होतं, तुमचा कितीही पोलीस फौजफाटा आणा, फाल्तामध्ये असलं काही चालणार नाही. फाल्ता हे जहांगीर खानचं राज्य आहे. इथल्या प्रत्येक प्राणी मात्रावर आणि वस्तुमात्रावर जहांगीर खान आणि अभिषेक बॅनर्जीचा हक्क चालतो. झुकेगा नाही साला वगैरे असे आपण पुष्पा आहोत. तुम्ही भले उत्तर प्रदेश किंवा दिल्लीचे कोणी असाल, पण फाल्टामध्ये आपण पुष्पा आहोत, आपण कोणासमोर झुकत नाही, अशा धमक्या दिल्या होत्या. आणि त्याच्या पलीकडे नंतर अभिषेक असो किंवा तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते असोत, ते सुद्धा केंद्र सरकारला धमकावत होते, हा भारत नाही, हा बंगाल आहे, पश्चिम बंगाल आहे. आणि एवढा सगळा बंदोबस्त असताना सुद्धा 29 तारीखच्या मतदानाच्या दिवशी त्या फाल्तामधल्या भानगडी चव्हाट्यावर आल्या. भाजपचं निवडणूक चिन्ह असलेल्या कमळ निशाणीवर सरळ सरळ सेलोटेप लावून ती झाकण्यात आली होती. एखाद्या मतदाराने गुपचूप भाजपला मत देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला चिन्ह सापडू नये यासाठी अनेक मतदान केंद्रामध्ये जी ईव्हीएमची मशीन होती त्याच्यावर सरळ सरळ टेप लावून
कमळ निशाणी गायब करण्यात आली होती आणि त्याच्या व्हिडिओ सकट तक्रारी आल्या. अनेकांनी धाडस करून अशा मतदान केंद्रामध्ये जाऊन त्याचं रेकॉर्डिंग केलं. त्यासाठी मतदान केंद्रातल्या अधिकाऱ्यांना पण जाब विचारला आणि त्याचा एवढा बोभाटा झाला की त्याच रात्री निवडणूक आयोगाने फाल्टा या विधानसभा मतदारसंघातली सगळं मतदान रद्द केलं आणि उमेदवार नव्याने बोलवले जाणार नाहीत, आहेत तेच उमेदवार टिकून राहतील. पण मतदान मात्र दुसऱ्यांदा होईल, 4 आठवड्यांनी 3 आठवड्यांनी होईल याची घोषणा करून टाकली आणि त्यामुळे ते मतदान काल 21 मे रोजी झालेलं आहे. आणि बघा, एवढं सगळं होऊन सुद्धा फाल्टामध्ये जवळजवळ 85% मतदान झालं. वास्तविक रेंगाळलेली किंवा संपूर्ण सार्वत्रिक निवडणूक नसेल तेव्हा मतदान फार कमी होतं. आपल्याला माहिती आहे, काल परवा बारामतीमध्ये किंवा राहुरीमध्ये पोटनिवडणूक झाली, तिथे सुद्धा 50-60% पलीकडे मतदान गेलं नाही. पण फाल्टामध्ये आधीचं मतदान रद्द करून नव्याने झालेल्या मतदानात 85%हून अधिक मतदारांनी भाग घेतल्याची बातमी शेवटची आलेली होती. अंतिम आकडा अजून यायचा आहे. अशा आधारावर मी हा व्हिडिओ बनवतोय. पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असे, ते लक्षात घेण्यासारखं आहे. एकूण बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल तुम्ही बघितलेला आहे, तुम्हाला कळलेला आहे. 15 वर्षाची ममता दिदीची आणि तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथून तिथे प्रचंड बहुमताने भाजपने सरकार बनवलेलं आहे. शुभेंदू अधिकारी हा मुख्यमंत्री झालेला आहे. ममता दिदीच्या आमदारांची संख्या 100च्या खाली आलेली आहे. आणि अशा परिस्थितीत हे मतदान होत असताना पुष्पा बनलेला जो जहांगीर खान होता, त्याला पळता भुई थोडी झाली आहे. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, पण ते जमलं नाही. तेव्हा त्याने आज बंगालभर भडकलेली जी जनता आहे तिच्या तावडीतून आपला जीव वाचवण्यासाठी कोर्टाकडे सुरक्षा मागितली, जामीन मागितला, अटक होईल म्हणून जामीन मागितला. त्याच्यावर अनेक नानाविध डझनावरी गुन्हेगारी आरोपाचे FIR दाखल लागलेले. आणि आता आपलं काय खरं नाही, निदान जीवानिशी वाचावं, तुरुंगात तर तुरुंगात, अशा आशेवर जहांगीर खानने कोर्टात संरक्षण मागितलं आणि ते त्याला देण्यात आलेलं आहे. पण मतदानाच्या 2 दिवस आधी या जहांगीर खानने आपल्या पुष्पाच्या सगळ्या पाकळ्या फाडून टाकल्या, स्वतःला नागडं करून घेतलं आणि आपण या निवडणुकीतून माघार घेतो अशी जाहिरात केली. जाहीर करून टाकलं की आपण या निवडणुकीत नाही आहोत. थोडक्यात तिथला प्रमुख पक्ष असलेला, प्रमुख प्रतिस्पर्धी असलेला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा मतदानाच्या 2 दिवस आधीच जिंकल्यात जमा होता. कारण प्रमुख प्रतिस्पर्धी जर तृणमूलचा जहांगीर खान नसेल तर उरला फक्त महत्वाचा उमेदवार भाजपचा, आणि तो जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. पण इतकं असून सुद्धा फाल्टामध्ये जो 84-85% मतदानाचा आकडा आलाय तो माझ्या दृष्टीने फार गंभीर आहे. त्याची मोजणी केव्हा होईल मला माहित नाही, पण संपूर्ण बंगालची मतमोजणी होण्यापूर्वी आणि 29 एप्रिलला दुसऱ्या फेरीचं मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल, ओपिनियन पोल वगैरे आलेले होते. अशा वेळेला ज्या ज्या हिंदी वेगवेगळ्या चॅनेलच्या चर्चेमध्ये, युट्यूब चॅनेलच्या चर्चेमध्ये मी भाग घेतला होता, तिथे मी सांगितलेलं होतं की भाजप बहुमतात येईल. ही तर मी आधीच केलेलं भविष्य आहे. ते खरं ठरलं तेही बाजूला ठेवा. पण 29 एप्रिलच्या संध्याकाळी मी या हिंदी युट्यूबर्सच्या वेगवेगळ्या चर्चेमध्ये भाग घेताना 29-30 वगैरे एक गोष्ट छाती ठोकपणे सांगितली होती, ती प्रत्यक्ष मतमोजणीतून समोर आलेली नव्हती. भाजपला 150 ते 200 जागा मिळू शकतात हे माझं भविष्य होतं, ते खरं ठरलं. ते माझ्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. मी 29 एप्रिलला एक भाकीत केलं होतं
की भारतीय जनता पक्षाला या विधानसभा निवडणुकीत 50% अधिक मतं मिळतील. ते माझं बाकीत खरं ठरलेलं नाही. खरं ठरलेलं नाही. 46 किंवा काय असं 47% भाजपचं गाडं अडलं. म्हणजे मी जे 50% म्हटलं होतं त्याच्यापेक्षा 3-4% मतं भाजपला संपूर्ण बंगालमध्ये बघितलं तर कमी पडलेत माझ्या अपेक्षेपेक्षा. आणि ती का कमी पडली असेल याचा मी अंदाज करत होतो, अभ्यास करत होतो, विचार करत होतो. आणि माझ्या लक्षात आलं की कितीही प्रचंड मोठा केंद्रीय सुरक्षा दलांचा फौजफाटा आणून ठेवला तरी ज्या प्रकारे ममता दिदी किंवा अभिषेक बॅनर्जी आणि असे जहांगीर सारखे भुरटे सामान्य जनतेला धमकावत होते, त्या सगळ्या जनतेच्या मनातून, मतदाराच्या मनातून सगळीच्या सगळी भीती संपून जात नाही. काही लोकांच्या मनात तरीही धाकधूक राहते की सगळं काय असेल पण समजा थोडक्यात जरी ममता दिदी परत बहुमताने सत्तेत आली तर मग आपलं काय खरं नाही. मग आपलं काय खरं नाही या भीतीपोटी निदान 10-12% तरी लोक अशी असतात की जी त्या भीतीपोटी ममता दिदीला किंवा तृणमूल काँग्रेसला मतं देतात. मनात इच्छा नसते पण परत ते सत्तेत आले तर भविष्यात आपलं काय, या भविष्याला घाबरलेला मतदार 10-12% तरी ममता दिदी बरोबर राहिला. आणि म्हणून ज्या प्रकारे ममता दिदीला हटवण्यासाठी संपूर्ण बंगालमध्ये लाट निर्माण झाली होती त्यामध्ये 50% भाजपला मतं मिळतील ही जी माझी अपेक्षा होती ती खरी ठरली नाही. त्याचं ते कारण होतं की 10-12% आणखीन मतदार होता ज्याला ममता दिदी नको आहे, तृणमूल नको आहे. तो मनात इच्छा असून सुद्धा भाजपला मत देऊ शकला नाही. त्याने आपल्या इच्छेविरुद्ध टीएमसीला मतदान केलं आणि ज्या वेळेला त्याची मतमोजणी पूर्ण झाली आणि निर्विवादपणे तृणमूलची सत्ता गेली, 2/3 बहुमताने भाजप सत्तेत आली आणि ज्या प्रकारे आनंदोत्सव अख्ख्या बंगालभर सुरू झाला त्या आनंदोत्सवातून उरल्या सुरल्या संपूर्ण बंगालच्या जनतेच्या मनात तृणमूलची गुंडगिरी, हिंसाचार याच्याविषयी जी उरली सुरली भीती आणि भय होतं ते सुद्धा नामशेष होऊन गेलं. 4 मे नंतर ज्या प्रकारे लोक बंगालमध्ये रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करतात तो सगळ्यात मोठा पुरावा आहे की आता बंगालमध्ये तृणमूलच्या गुंडगिरीला कोणी घाबरत नाही. आणि या पार्श्वभूमीवर डायमंड हार्बरच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा मतदान होतं तेव्हा जे आजही किंवा 29 एप्रिल रोजी ज्यांच्या मनात धाकधूक होती असे लोक सुद्धा 21 मे रोजी मतदानाला बाहेर पडतात तेव्हा ते निर्विवादपणे मनात असेल तर भाजपला मतं देतील. आणि ती मतं भाजपला पडली तर भाजप हा फाल्टामध्ये 50%पेक्षा अधिक मताने त्यांचा उमेदवार निवडून येईल. आणि माझ्या मते ती गोष्ट देशभरच्या वेगवेगळ्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांसाठी सगळ्यात मोठा धडा असेल. बंगालमध्ये जी हिंदुत्वाची लाट निर्माण झालेली आहे त्याच्या समोर तुम्ही सामाजिक, आर्थिक वेगवेगळे जे काही प्रश्न उभे करून विरोधी पक्ष आज वातावरण निर्मितीचा प्रयत्न करतायत त्याच्यावरून बंगालच्या निकालांनी आधीच बोळा फिरवलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर उद्या जेव्हा फाल्टाच्या मतांची मोजणी होईल आणि जर भाजप हा तिथे 50, 55, 60% एवढी मतं घेऊन भाजपचा उमेदवार निवडून आला तर तो देशाच्या विविध राज्यातल्या प्रादेशिक स्थानिक पक्षांसाठी आणि देशभरच्या एकूण विरोधी पक्षांसाठी, विरोधी गठबंधनांसाठी सगळ्यात मोठा धडा आहे. हिंदुत्व आणि हिंदू वोट बँक
ही आता इतकी पॉवरफुल झालेली आहे की त्याच्यासमोर तुम्ही इतर विषय आणि मुद्दे उपस्थित केलेत तरी तुमची डाळ शिजणार नाही. हा तो धडा आहे. तो धडा जे शिकतील ते बचावतील, नाही ते. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.